समुद्र जितका शांत तितकाच गूढ आणि धोकादायक. त्याच्या पोटात अनेक रहस्य दडलेली असतात. आज आपण अशाच एका रहस्याचा उलगडा करणार आहोत. ही गोष्ट आहे एका जीव वाचवणाऱ्या घंटेची, एका गर्विष्ठ समुद्री डाकूची आणि निसर्गाच्या अटळ न्यायाची. चला, रॉबर्ट साऊदी यांच्या द इंचकेप रॉक या प्रसिद्ध बॅलडच्या खोल समुद्रात उतरूया. चला, या कथेची सुरुवातच करूया तिच्या शेवटापासून. जरा धक्कादायक आहे, पण ऐका. ह्या ओळी ऐकल्यावर मनात येतं की ही कोणाच्या मृत्यूची घंटा आहे आणि ती वाजवणारा सैतान तरी कोण? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला कथेच्या सुरुवातीला जावं लागेल. आता या ओळींचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला जरा मागे जावं लागेल, अगदी कथेच्या मुळाशी, जिथे आपल्याला भेटतील या कथेचे निर्माते आणि त्यांची प्रेरणा. तर हे आहेत रॉबर्ट साऊदी, इंग्लंडचे राजकवी. त्यांना स्कॉटलंडच्या किनाऱ्याजवळ एका धोकादायक खडकाची दंतकथा ऐकायला मिळाली आणि बस त्यातूनच जन्म झाला या अप्रतिम कवितेचा. ही जी कविता आहे तिला बॅलेड म्हणतात. म्हणजे काय तर सोप्या भाषेत एक गोष्ट सांगणारं गाणं किंवा कविता, ज्यात शौर्य असतं, नाट्य असतं आणि म्हणूनच ही गोष्ट इतकी परिणामकारक वाटते आणि कायम लक्षात राहते. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आणि ह्या कथेची सुरुवात होते एका खूप चांगल्या पुण्यवान माणसापासून, ज्याने एक मोठं काम केलं होतं. जरा डोळे मिटून विचार करा. एक अथांग समुद्र आणि पूर्णपणे शांत. वाऱ्याची झुळूक नाही, लाटांचा आवाज नाही, काही नाही. पण ही शांतता फसवी आहे, कारण याच पाण्याच्या खाली लपलाय तो जीवघेणा इंचकेप खडक. आता या धोक्यावर कुणीतरी उपाय करायला हवा, बरोबर? तर ॲबरब्रोथॉकचे एक खूप दयाळू मठाधिपती होते, म्हणजे ॲबॉट. त्यांनी एक जबरदस्त युक्ती केली. त्यांनी काय केलं तर त्या खडकावर एक मोठी घंटा बांधली, जी लाटांबरोबर सतत वाजत राहील. जरा त्या खलाशांचा विचार करा. समुद्रात वादळ उठलंय, जहाज कुठेही भरकटते, मृत्यू समोर दिसतोय, आणि अशातच कानावर त्या घंटेचा आवाज येतो. तो आवाज म्हणजे जणू काही देवाचाच संदेश. जीवदान मिळाल्यासारखं वाटायचं त्यांना. आणि म्हणूनच प्रत्येक खलाशी त्या ॲबॉटचं नाव खूप आदराने घ्यायचा. त्यांच्यासाठी तो देवदूतच होता. पण म्हणतात जिथे चांगलं असतं तिथे वाईट शक्ती पोचतेच. आणि या शांत सुरक्षित समुद्रात प्रवेश होतो एका खलनायकाचा, सर रॅल्फ द रोवर. हा जो सर रॅल्फ आहे तो एक समुद्री डाकू आहे. आणि त्याचा आनंद दुसऱ्यांच्या भल्यात नाहीये. उलट दुसऱ्यांचं नुकसान कसं होईल यात त्याला मजा येते. त्याचा आनंदच मुळात दुष्ट आहे. आता ॲबॉटने केलेल्या चांगल्या कामामुळे त्याचं जे नाव झालं होतं ते सर रॅल्फला बघवत नाही. निव्वळ मत्सर. आणि ह्याच मत्सरापोटी तो एक भयंकर निर्णय घेतो. तो ठरवतो की ॲबॉटने केलेलं हे चांगलं काम तो नष्ट करणार. आणि मग तो दुर्दैवी क्षण येतो. मत्सर आणि गर्वाने आंधळा झालेला सर रॅल्फ आपल्याच हातांनी ती जीवन देणारी घंटा कापून समुद्रात फेकून देतो. एका चांगल्या कामाचा एका क्षणात अंत. ती घंटा पाण्यात बुडताना जो गर्गलिंग आवाज होतो तो फक्त घंटेच्या बुडण्याचा आवाज नाहीये. तो आवाज आहे चांगुलपणाच्या मृत्यूचा. आणि तो आवाज समुद्राच्या त्या खोल अंधारात कायमचा विरून जातो. आणि हे क्रूर कृत्य केल्यावर सर रॅल्फ काय म्हणतो बघा. तो गर्वाने म्हणतो, आता इथून जो कोणी जाईल तो त्या ॲबॉटला धन्यवाद देऊ शकणार नाही. त्याचं हे एक वाक्य त्याच्या दुष्टपणाची आणि त्याच्या भविष्याची साक्ष देतं. बराच काळ लोटतो. सर रॅल्फने अनेक समुद्र लुटले. तो खूप श्रीमंत झाला आणि आता तो आपल्या मायदेशी स्कॉटलंडकडे परत निघाला आहे. आणि इथेच बघा निसर्गाचा खेळ. ज्या दिवशी त्याने ते पाप केलं होतं त्या दिवशी कसं स्वच्छ ऊन पडलं होतं, सगळं कसं छान होतं. आणि आज जेव्हा तो परत येतोय तेव्हा आकाशात दाट धुकं आहे, सोसाट्याचा वारा सुटलाय. हा फरक, ही परिस्थिती जणू काही त्याच्या कर्माचं फळ काय मिळणार आहे याचीच एक सूचना आहे. आणि आता कथा पोहोचते तिच्या कळसावर. दाट धुक्यामुळे जहाजावरच्या कुणालाच काही दिसत नाही. तेव्हा एक खलाशी सहजच बोलून जातो, अरे, आज जर ती इंचकेपची घंटा असती तर किती बरं झालं असतं. केवढा हा विरोधाभास. ज्या घंटेची ते आज इच्छा करत आहेत ती त्यांच्याच कॅप्टनने, सर रॅल्फने, नष्ट केली होती. आणि व्हायचं तेच होतं. एका क्षणात एक प्रचंड थरकाप उडवणारा धक्का बसतो आणि त्यांचं जहाज त्याच इंचकेप खडकावर आदळतं. निसर्ग आपला न्याय पूर्ण करतो.
त्या एका क्षणात सर राल्फच्या काळजात धस्स होतं. त्याला कळून चुकतं, हे देवा, हा तर तोच इंचकेप खडक आहे. ज्या खडकावरचा धोका त्याने स्वतःच तयार केला होता, आज तो त्याच धोक्याचा बळी ठरला होता. जहाज आता बुडतंय, पाणी वेगाने आत येतंय, मृत्यू डोळ्यासमोर दिसतोय, आणि याच क्षणी ह्या कथेचा खरा अर्थ समोर येतो. पण सर राल्फला पश्चाताप होतोय का? नाही. तो निराशेने स्वतःचे केस ओढतोय, स्वतःलाच शिव्या घालतोय. त्याच्या मनात राग आहे, चीड आहे, पण आपल्या चुकीची कबुली ती मात्र नाही. आणि त्या शेवटच्या क्षणी बुडताना सर रॅल्फला एक आवाज येतो. तो आवाज असतो त्याच घंटेचा, जी त्याने समुद्राच्या पोटात ढकलली होती. पण आता ती घंटा धोक्याची सूचना नाही देत. आता जणू काही सैतान स्वतः त्याच्या मृत्यूची घंटा वाजवत होता. यालाच म्हणतात काव्यन्याय. सोप्या भाषेत सांगायचं तर जसं कर्म तसंच फळ. सर रॅल्फने इतरांसाठी जो खड्डा खणला होता तो त्यात स्वतःच पडला. त्याच्या वाईट कृत्यानेच त्याचा शेवट लिहिला होता. ही कविता 200 वर्षांपेक्षा जुनी आहे, पण ती एक प्रश्न मागे सोडून जाते, जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे, की न्याय खरंच अटळ असतो का? वाईट करणाऱ्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळतेच का? आजच्या जगात या प्रश्नावर विचार करायलाच हवा. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.